सो हे गाइस, सलाम नमस्ते, किम छू, कसे काय, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण जाणार आहोत कामाला। आज दिवस दुसरा आहे आणि आपण आतापर्यंत 450 रुपीज अर्न केले आहेत, पण ते अजून आपल्याला भेटले नाहीत। ऑफकोर्स 5000 एक साथ आपण घेणार, असं अर्ध्या अर्ध्यात नाही घेणार। आणि आता वाजले 1:30 म्हणजे 1:30, आणि आता आपण कामाला जाणार। आणि हा मला माहिती आहे की हा टाइम नाही कामाला जायचा, पण मेरे बाप का बिझनेस है, मैं कभी भी जा सकता हूँ। तर मग चला। तर मित्रांनो, आपण आता निघालोय चारकोपसाठी। आणि मला माहित नाही की कोणती बस जाते चारकोपला, तसं म्हणजे चारकोपला कोणती बस जाते मला ते माहिती आहे, पण ज्या ठिकाणी ते कस्टमर राहतात त्या ठिकाणी कोणती बस जाते चारकोपमध्ये ती नाही माहिती। तर मग म्हणून आता मला चालतच जावं लागेल, आणि नाही तर माझं चालायचा बिलकुल मूड नाही आहे। कारण का चारकोप म्हणजे बोलतात गोराई आणि चारकोप जवळ आहे, पण चारकोप इथून खूप लांब आहे असं बघायला गेलं तर, चालत गेलं तर। आणि ठीक आहे, आता काय करावं लागेल। आधीच आपण लेट आहेत, आणि असं नको व्हायला की मी चालत गेलो चारकोपला आणि वेळ झाला आणि कस्टमरच झोपून गेले। दुपारचं ते सगळे लोक आधीच ते लोक दुपारचं घेत नाही सर्व्हिस करायला, पण बघूया, लेट्स होप की ते लोक घेतील आपल्याला। मित्रांनो, एकतर माझा चालत जायचा मूड नव्हताच, पण वरून त्यात मी घरी माझे इयरफोन्स विसरलोय। म्हणजे विचार करा की मी एवढा रस्ता बिना इयरफोन्सचं बिना गाण्यांचं चालत जाणार आहे। मी आता हे विश करतोय की मला रस्त्यावर कोण माझा फ्रेंड भेटू दे जो चारकोपला जात असेल, तर मग त्याच्यासोबतच मी बाईकवर बसून चारकोपला निघून जाणार। मित्रांनो, हे बघा आमचं दुकान, होम एंटरप्राइजेस, आमचं ॲक्वागार्डचं दुकान आहे। पण आता याच्यावर मध्ये कोणीच नाही। माझे पप्पा आणि माझे पप्पांचे फ्रेंड्स असतात युजली, पण आता कोणी नाही, सगळे लोक कामाला गेलेत। म्हणून इथे आम्ही लोक ॲक्वागार्डचं सामान, पार्ट्स वगैरे विकतो आणि मशीन्स पण सेल करतो। मित्रांनो, तुम्हाला रोहित शर्मा माहिती आहे ना, गोराईमधून आहे। रोहित शर्मा इथून शिकलाय असं मला माहित नाही, पण लोक बोलतात। मित्रांनो, आपण हा ब्रिज पार करून आलोय आणि इथून चारकोप सुरू होतं, मला असं वाटतं, माहित नाही, एक मिनिट। हा, चारकोप सुरू होतं सेक्टर 7, आपल्याला यायचं सेक्टर 1ला अजून चालायचं। म्हणजे जर तुम्हाला पण असं वाटत असेल की चारकोप आणि गोराई बाजूला आहे, तर कधी चालत जावा। गोराई ते चारकोप किंवा चारकोप ते गोराई चालत जाणार तर तुम्हाला कळेल की लांब आहे की जवळ आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला शोधायचं आहे डोमिनोज शोधल्यानंतर आपल्याला कस्टमरच्या घरी जायचं आहे। कालच्या व्लॉगमध्ये आपण 450 रुपीज अर्न केलेले। आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला पण 3 कामं आहेत, म्हणजे अजून 450 रुपीज होतील। 450 900 आपण अर्न होऊन जातील आपले। पण कस्टमर्सच्या घरी आपण आता लेट जातो, दुपारची वेळ आहे, तर कस्टमर आपल्याला आज घरात घेतील की नाही घेणार, म्हणजे बोलतील, नंतरचा टाइम देतात ते लोक। कारण का ते लोक झोपलेले असतात किंवा त्यांना काही दुसरं काम असतं किंवा ते बाहेर गेलेले असतात। म्हणून मित्रांनो, आता आपल्याला डोमिनोज भेटला आहे, मग तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरामध्ये। आता आपल्याला डोमिनोज भेटला, म्हणजे डोमिनोजच्या आजूबाजूलाच त्यात कस्टमरचं घर आहे, आणि आय गेस मी बरोबर चाललोय। लेट्स सी। तर मित्रांनो, चुकलो आहोत रस्ता, आता आपल्याला परत मागे जायचंय, ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्यावरती, आणि एक गल्ली आहे त्यात जायचं आपल्याला, जी आपण सोडली। पण कस्टमरने डोमिनोज सांगितलं होतं, तर मी डोमिनोजच्या गल्लीत घुसलो। ऑफकोर्स त्यांनी जे सांगितलं मी तिथंच घुसणार, पण मग ते इथे मी एकाला रस्ता विचारला तर तो मला बोलतो की नाही, ते डोमिनोज जवळ नाही, तुला 2 गल्ली सोडून 3ऱ्या गल्लीमध्ये जायचं आहे। तर मग आता चला परत तिथे जायचं आपल्याला।
आणि मित्रांनो, तर आपण आता त्या गल्लीत पोहोचलो ज्या गल्लीत आपल्याला सांगितलं होतं त्या माणसाने. आय होप ही गल्लीमध्येच तो ॲड्रेस असू द्या. आणि आपण आलोय वाटतं इकडे पहिले, पण मला लक्षात नव्हतं म्हणून मी पण रस्ता चुकलो. चला भेटूया. आणि भेटलाय मला ॲड्रेस. ही येते सोसायटी मित्रांनो. आपल्याला ह्याच्यात काम आहे. चला मग आपण सर्व्हिस करतानाच भेटूया. तर मित्रांनो, आता आपल्याला ॲड्रेस भेटलाय, पण आता कस्टमरला मी जेव्हा बेल मारली तेव्हा कस्टमर बोलले की थांबा 5 मिनिटं, मी आंघोळ करतो. म्हणजे आपल्यापेक्षा लेट आपले कस्टमर आहेत. तर मग आता 10 मिनिटं थांबायचं आहे आणि मग त्यानंतर ते आपल्याला आत घेतील तेव्हा मग आपण सर्व्हिस करायची. तर मित्रांनो, आता आपण काम करून निघालोय बाहेर. झाली त्यांची सर्व्हिस. आणि ती मशीन होती क्लासिक प्लस मशीन. पहिले मला नाही जमायची, कारण का तिला खोलायला मी खोलून टाकायचो पण बंद करायलाच नाही जमायची ती मशीन. पण नंतर 2-3 कस्टमरच्या घरी गेल्यानंतर मग मला समजायला लागलं की ती मशीन कशी खुलते आणि कशी बंद होते ते. आणि पण आता फर्स्ट गो मध्येच बंद केली आहे तिला. आणि अशा प्रकारे आपलं पहिलं काम झालंय आणि आपण अर्न केलेत अजून 150 रुपीज, म्हणजे टोटल झाले 600 कालचे पकडून. आणि आता आपण जाणार आहेत दुसऱ्या कस्टमरच्या घरी. आणि दुसऱ्या कस्टमरचं घर इथून आहे लांब म्हणजे भरपूर लांब, आणि मला खूप चालावं लागेल. आणि माझी फोनची बॅटरी पण आता 26 आहे. माहीत नाही अजून 2 कामं करेसपर्यंत ती चार्जिंग राहील की नाही राहणार. आय होप ती राहायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण पोचले दुसऱ्या जागी सर्व्हिसिंग करायला आणि आपल्याला सोडायला हे काका येत आहेत. हाय बोल दो अंकल. हाय बोल दो हाय. 2 बार बोल चुका हूँ यार, बहरा है क्या? हाय कर दो ना ऐसे. तर मित्रांनो, आता आपण गेलो होतो तिथे वरती. तर तिथे एक आजोबा राहतात असं मला वॉचमॅन अंकल बोलले. तर ते आता झोपलेत आणि आम्ही लोकांनी बेल वाजवले तर त्यांनी दरवाजा उघडला नाही. आणि आम्ही कॉल पण केला तर त्यांनी कॉल पण नाही उचलला. तर मग ते मला बोलले की तुम्ही एक दुसरं काम करून या, ते उठून जातील तोपर्यंत. तर मग आता आपण पहिले दुसरं काम करायला जाऊया, मग परत इथे यायचं आहे. आणि मग इकडून काम करून मग सरळ घरी, कारण का आज फक्त 3च आहेत आणि पप्पांनी आम्हाला 3च सांगितले होते. तर मित्रांनो, आता आपल्याला शोधायचं आहे महेश टावर आपल्याला भेटतच नाहीये. ते भेटला महेश टावर भेटला. महेश टावर भेटला आपल्याला. आता या महेश टावर मध्ये आपल्याला जायचंय. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय महेश टावर मध्ये. आणि महेश टावर मध्ये आपल्याला जायचंय बी विंग मध्ये आता आपण. आणि त्यात आपण एंट्री केली आणि आता आपण जाणार आहेत बी विंग मध्ये. तर मित्रांनो, आता आपण गेलो होतो महेश टावर मध्ये. तर तिकडच्या कस्टमरने सांगितलंय की आम्ही लोक आता बिझी आहेत, तर तुम्ही पुढच्या महिन्यात या. तर मग आता आपलं हे काम पण नाही झालंय. मग आता आपल्याला परत जायचंय त्यावेळेला इकडे जिथे आपण यापूर्वी गेलो होतो. आणि तिथे जाऊन आपल्याला सर्व्हिस होते की नाही बघूया. आता सकाळपासून एकच काम झालंय.
तर मित्रांनो अशा प्रकारे झालं आपलं हे काम आणि हे काम झालं तर आता आपल्याकडे किती अर्न केले आपण ते 450 झालेले आणि कालच 450 झालेले आहे गेस. हां, काल 450 आणि आज 2 कामं केले म्हणजे 300. 450 प्लस 300 750. तर ॲक्च्युली आज 900 होणार होते, पण एक कस्टमरने नाही सांगितलं, बोलले की पुढच्या महिन्यात तर, म्हणून त्यांच्यामुळे आज आपल्याला 750 झालेत. पण कोई ना, आपण उद्या पण करणार आहोत. आता मी चाललोय घरी. तर मित्रांनो आपण आता पोचलोय गोराईला आणि आता जस्ट आपण बसमधून उतरलो आणि बसचं तिकीट 12 रुपये. जेव्हा मी कॉलेजला जातो ना, पहिले जेव्हा मी कॉलेजला जायचो ना, तेव्हा पप्पा मला आहे ना दिवसाला 100 रुपये द्यायचे. तर त्यातलं आहे ना 5 रुपयाचं तिकीट यायचं बसचं आणि ट्रेनचं तिकीट 20 रुपये रिटर्न. बाकी जे पैसे उरले ना ते सगळं माझं जायचं खिशामध्ये. पण आता हे काय बोलतात त्याला, जेव्हापासून बसचं तिकीट 12 रुपये झालंय तेव्हापासून भाई 1 रुपया वाचत नाही. सगळे पैसे खर्च होत आहेत. तिथून 12, 24 रुपये, परत 20 रुपये तिकीट, काहीच नाही भाई. तर मित्रांनो मी आलो आता घरी आणि मी घरी आल्यानंतर फ्रेश झालो आणि मग कॉफी वगैरे पिली. नंतर एडिट करायला बसलो तर आठवलं की मी व्लॉग रॅपअपच नाही केलाय. सो या दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा आवडता पार्ट सांगायला विसरू नका. बाय. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे.